modern periodic table, systematically it is again classified into four blocks: S block, P block, D block and F block. आता ह्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एकूण 118 मूलद्रव्य आहेत आणि या 118 मूलद्रव्यांचा आपल्याला पद्धतशीरपणे अभ्यास करता यावा, त्यातले मूलद्रव्य आणि त्यांचे गुणधर्म याचा पद्धतशीरपणे अभ्यास करता यावा म्हणून या मूलद्रव्यांचं आणखीन एका प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते म्हणजे खंडामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ब्लॉक 4 खंड आहेत, म्हणजे 4 ब्लॉक्स आहेत. पहिल्या ब्लॉकचं नाव आहे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये तुम्हाला राईट डिफरन्स म्हणून प्रश्न येतो. राईट द डिफरन्स बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक, राईट द डिफरन्स बिटवीन डी ब्लॉक अँड पी ब्लॉक, राईट द डिफरन्स बिटवीन डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. तर आता मी प्रत्येकाच्या काही थोड्या प्रॉपर्टीज सांगणार आहे. पुस्तकात त्या सगळ्या लिहिलेल्या नाहीत, मी तुम्हाला नोट्स मध्ये लिहून दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही लक्षात घ्या. नाव the elements in group number 1 and group number 2, these are called S block elements. These are called S block element. गण क्रमांक ग्रुप म्हणजे मराठीत गण असं म्हणतात. गण क्रमांक 1 आणि 2 मधल्या मूलद्रव्यांना यस खंडातील मूलद्रव्य असं म्हणतात. आता ही मूलद्रव्य कोणती आहेत? द सेकंड पॉइंट, these are alkali metals and alkaline earth metals. Now in their outermost shell it contains 1 or 2 electrons. त्यांच्या बाह्यतम कक्षा जर बघितल्या तर बाह्यतम कक्षेत 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात. पुढे आपण ह्याच सगळ्या मूलद्रव्यांचा त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहित आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल त्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. तर पहिल्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ऑल दीज आर मेटल्स. ऑल दीज आर metals. 3 पॉइंट लक्षात ठेवायचे. The elements in the group 1 and group 2 these are called S block elements. These contains alkali metals and alkaline earth metals. Their outermost one shell is incomplete कारण त्याचा octet complete नाही, and their outermost shell contains 1 or 2 electrons and all these are metals. Now the next, P block. P block. In this P block, the group number 13 to group number 18, the elements in group number 13, 14, 15, 16, 17 and 18, these elements are called P block elements, or P block contains the elements from group number 13 to group number 18. P block मध्ये 13व्या ग्रुप पासून 18व्या ग्रुप पर्यंतच्या मूलद्रव्यांचा 13व्या ग्रुप पासून 18व्या ग्रुप पर्यंतच्या मूलद्रव्यांचा समावेश होतो असं सांगितलं जातं, किंवा ग्रुप क्रमांक 13 ते 18 मधील मूलद्रव्यांना पी ब्लॉक मधील मूलद्रव्य असं म्हणतात. आता याच्यामध्ये तुमचं मगाशी बघितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल देर आर नॉन मेटल्स, देर आर मेटल्स to the left side of this zigzag line, to the right side there are non-metals, and the elements on this zigzag line, these are metalloids. Therefore we can say that this P block contains metals, non-metals and metalloids. Metals, non-metals and metalloids, and their outermost shell contains 3 to 8 electrons. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अभ्यासले. बोरॉनचा atomic number 5 आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5 येते, त्याची व्हॅलेन्सी 3 येते. कार्बनचं 2,4, नायट्रोजनचं 2,5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6, फ्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7 and neonचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8. The outermost shell contains 5 to 8 electrons. Their valencies are changing therefore, and it contains all types of elements, metals, non-metals and metalloids. Their outermost 2 shells are incomplete. Outermost one shell is incomplete. The 0 group elements have a complete shell, complete outermost shell.
फक्त 0 ग्रुप मधल्या इलेमेंटची आउटर मोस्ट शेल ही कंप्लीट असते आणि बाकीच्या ग्रुप मधल्या इलेमेंटची आउटर मोस्ट शेल बाहेरची शेल ही इनकम्प्लीट असते. द इलेमेंट्स इन द मिडल ऑफ दिस पिरियडिक टेबल, these are called D block elements. D block contains the group number 2 to 12. आवर्त सारणीच्या मध्यभागी असणारे दुसऱ्या ग्रुप पासून 12व्या ग्रुप पर्यंतची जी मूलद्रव्ये आहेत त्यांना डी ब्लॉक मधील मूलद्रव्य असं म्हणतात. डी ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 2 ते ग्रुप नंबर 12 चा समावेश होतो. डी ब्लॉक कंटेन्स द एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप नंबर 2 to group number 12. All these are metals. All these are metals. Their two outermost shells are incomplete. Their two outermost shells are incomplete. All these are solid metals. Only Hg, mercury, it is liquid metal in normal condition. सामान्य तापमानाला Hg, mercury हा तेवढा द्रव स्थितीत असणारा स्थायू धातू आहे. सॉरी, हा द्रव स्थितीत असणारा धातू आहे. बाकीचे ही सगळी जी मूलद्रव्ये आहेत ही धातू आहेत आणि स्थायू रूपात आहेत. 3 गोष्टी सांगा तुम्ही. ऍट द मिडल ऑफ दिस मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स फ्रॉम ग्रुप नंबर 2 टू ग्रुप नंबर 12 दीज आर कॉल्ड डी ब्लॉक एलिमेंट्स. किंवा असं सांगा, डी ब्लॉक कंटेन्स द ग्रुप 2 टू ग्रुप 12. All these are metals. All these are metals. Their 2 outermost shells are incomplete. Now the F block. F block. The F block contains lanthanide series elements and actinide series elements. चौथा खंड F खंड असं म्हणतात. त्याच्यामध्ये लॅन्थेनाइड श्रेणीतली मूलद्रव्य आणि ऍक्टिनाइड श्रेणीतली मूलद्रव्य यांचा समावेश होतो. यांचा समावेश होतो. आणि all these are metals. All these are metals. Their 3 outermost shells are incomplete. आता 3 shells incomplete कसा भाग आहे, हा पुढच्या अभ्यासक्रमामध्ये भाग आहे. सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की their 3 shells are incomplete. त्यांचा atomic number पण मोठा आहे. 3 shells are incomplete. All these are metals. The F block contains lanthanide series elements and actinide series elements. All these are metals. Their 3 shells are incomplete. This is about the 4 blocks in this periodic table: S block, P block, D block and F block. S block, P block, D block and F block. And the last point, there is a zigzag line. This separates the metals and non-metals. The left side elements to this zigzag line, these are called metals. The elements to the right side of this zigzag line, these are called non-metals. And elements on this line, these are along with this line, these are metalloids. Metalloids are boron, सिलिकॉन. ऑड मॅन आउटला हे मेटलाइड्स माहित पाहिजेत. 4 मेटलाइड्स देतात आणि 1 मेटल किंवा नॉन मेटल लिहितात आणि ऑड मॅन आउट काढा म्हणतात. त्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, टेल्युरियम अँड पोलोनियम, दीज आर metalloids. These are metalloids. This is about the nature of modern periodic table. This is about the nature of modern periodic table. हा, इथं हे मॉडर्न पिरियडिक टेबल ची रचना हा भाग झालेला आहे. आता पुन्हा आपल्याला ह्याच मॉडर्न पिरियडिक टेबलचा अभ्यास, त्याच्या ग्रुप्स आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार त्याची रचना कशी आहे, किंवा पिरियड्स म्हणजे आडव्या ओळी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचा सहसंबंध कसा आहे, हा भाग पण आपल्याला याच्या पुढे अभ्यासायचा आहे. त्यामुळे पान नंबर 22 वरती पुढचा पॉइंट आहे बघा, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि त्याच्यामध्ये पुन्हा पहिला प्रश्न आहे. तो प्रश्न आपल्याला सोडवला की तो भाग आपल्याला समजतो, म्हणून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे. जरी हे मूल्यमापनातून वगळलं म्हणलं असलं तरी ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तो भाग पुढे तुम्हाला समजणार नाही. आता याच्यामध्ये ग्रुप्स मध्ये क्वेश्चन नंबर काय म्हटलं बघा,
Go through the modern periodic table and write the names one below the other of the elements of group 1. आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. ग्रुप नंबर 1 मधल्या मूलद्रव्यांचं नाव लिहा म्हटले. दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलंय? राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप. म्हणजे ते इलेमेंट लिहायचं, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. क्वेश्चन नंबर 3, which similarity do you find in their configuration? त्यांच्या कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला काय साम्य दिसतं? आणि क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ईच ऑफ दीज एलिमेंट्स? आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडल्यानंतर लक्षात येईल त्याची शेवटची जी कक्षा आहे त्याला व्हॅलन्स शेल असं म्हणतात. त्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन असतात त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एलिमेंट. पहिलं काय आहे? हायड्रोजन, त्याच्यानंतर लिथियम, नेक्स्ट सोडियम अँड के पोटॅशियम. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी तुम्हाला ऍटॉमिक नंबर माहिती पाहिजे, तेव्हा पहिल्यांदा ऍटॉमिक नंबर लिहायचे, ऍटॉमिक नंबर, आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लिहायचं. त्याच्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, आणि मग व्हॅलन्सी. आता हायड्रोजन, एच हायड्रोजन, ऍटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्याच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे बाह्यतम कक्षा तीच आहे, त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे आणि त्याची व्हॅलन्सी 1 आहे. लिथियम, याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. आता मागच्या वर्षी तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला शिकलेलं आहे. द फर्स्ट शेल कंटेन्स मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे बाह्यतम पहिल्या कक्षेत इथं 2 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-1. दुसऱ्या कक्षात त्याच्या एकच इलेक्ट्रॉन आहे, दुसरी कक्षा ही त्याची बाह्यतम कक्षा आहे, त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर 1 and therefore valency is 1. Valency is 1. Then sodium, its atomic number 11. The first shell contains maximum 2 electrons. The second shell contains maximum 8 electrons. Therefore its electronic configuration 2-8. राहिलेला एक इलेक्ट्रॉन हा तिसऱ्या कक्षेत 2-8-1. The valence electron 1 आणि व्हॅलन्सी 1. व्हॅलन्सी 1 हा भाग तिथं येते. त्याच्यानंतर पोटॅशियम, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. द फर्स्ट शेल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स, द थर्ड शेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स अँड 2 आणि 8 10 18 आणि fourth shell contains 1 electrons. Now in this third shell has a capacity to contain 18 electrons, but always every atom always tries to complete its octet. प्रत्येक मूलद्रव्य कंपाऊंड फॉर्मेशन तयार करत असताना पहिल्यांदा त्याचं अष्टक पूर्ण करत असतो. प्रत्येक कक्षेमध्ये तो अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. जरी ह्या तिसऱ्या कक्षेची 18 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता असली तरी सुद्धा त्याच्या संयुग निर्मितीच्या गुणधर्मानुसार तो त्याचं अष्टक पूर्ण करतो. त्यामुळे त्याच्या तिसऱ्या कक्षेत हे 8 इलेक्ट्रॉन सामावतात आणि राहिलेला इलेक्ट्रॉन हा चौथ्या कक्षेत जातो. त्यामुळे याच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे आणि बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात. The electrons in outermost shell, they are called valence electron, and the valency is determined by the valence electrons, determined from number of valence electrons. 1 ते 4 पर्यंत जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तर तीच त्याची व्हॅलन्सी असते, आणि जर बाह्यतम कक्षेत 5 असतील, 6 असतील, 7 असतील तर अष्टक पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स घेतले जातात ती त्याची व्हॅलन्सी असते. म्हणजेच काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरून मूलद्रव्याची व्हॅलन्सी ठरवली जाते. इथं बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1 आहे, त्यामुळे याची व्हॅलन्सी
1 आहे. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 आणि 4 चं उत्तर मिळेल इथं. क्वेश्चन नंबर 3, which similarity do you find in their configuration? In their configuration, first shell is complete and valence electrons are similar. Question number 4, how many valence electrons are there in each of these elements? In each of these elements, valence electrons are 1. कारण काय तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही ॲटॉमिक नंबर नुसार झालेली आहे आणि ॲटॉमिक नंबरचं रिलेशन हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी आहे आणि त्यामुळं ग्रुप क्रमांक 1 इट द elements in group number 1, these have valency 1. Their valency is similar. If you consider group number 2, then beryllium, magnesium, calcium, their electronic configuration 2 magnesium electronic configuration 282, calcium electronic configuration 282. म्हणजे दुसऱ्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे, त्यांची व्हॅलन्सी 2 आहे. ग्रुप मध्ये व्हॅलन्सी 1 सारखी आहे. हे तुम्हाला ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून लक्षात येईल. इथं मी हा तास थांबवते.